विश्वास आणि भालचंद्र सरपोतदार विरुद्धार्थी शब्द आहेत। त्यावर आपण न बोललेलंच बरं। जी गोष्ट तुमच्या आमच्या कुटुंबापुरती मर्यादित होती ती गोष्ट चव्हाट्यावर आणणारी व्यक्ती सुद्धा घरातलीच असेल ना। आणि इतकी मोठी गोष्ट तुमच्या मर्जीशिवाय होणार नाही। गॅस न ओळखत तुम्हाला। मणी तू बोलतोयस ते बरोबर आहे। ही गोष्ट आपल्याच घरातल्या व्यक्तींनी मीडियाला दिलेली आहे। पण ती व्यक्ती मी नाहीये मणी। आणि ही गोष्ट सुजितरावांनी मीडियाला पुरवली, मी नाही। काय असा का बघतोयस? तुमच्याबद्दल पेपरात खोटं छापून आलंय, असं कशाला रिॲक्ट करतोस? तुमच्याबद्दल पेपरात जे छापून आलंय ना ते सगळं खरं आहे। कशाला मगासपासून इतकं तडतडतोयस? कळलं तुम्हाला मीडियात बातमी कोणी दिली ते? मी दिली। चला निघा। नाही काय तुम्हाला काम नसते, पण आम्ही तुमच्या रिकामटेकडे नाही आउट। सुजित तुला अक्कल नाही हा प्रॉब्लेम तुझा लहानपणापासून, म्हणून तर तुला आजपर्यंत माफ करत आलो। आणि मुळात ती बातमी तू दे किंवा घरातलं कोणीही देऊ दे, त्या बातमीमुळे यांची इज्जत जी चव्हाट्यावर यायची होती ती आलीच। आणि म्हणून तुम्ही ज्यांची बदनामी केली त्या माझ्या आईला तिला तिचा हक्क मिळवून द्यायला आलोय मी इथे। आणि आज जर तिला तिचा हक्क मिळाला नाही तर उद्या याच पेपर मध्ये हेडलाईन असेल, वॉर्डन मॅडमचा हा मुलगा त्याचा बाप वॉर्डन मॅडमला फसवणारा त्यांचा नवरा खासदार भालचंद्र सरपोतदार आहे। मीडियात माझ्याही ओळखी आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे। म्हणे कुठला हक्क का? तुझं तरी तुला कळतंय का काय बोलतोयस तू? अरे कोण आहे ही बाई? अरे हक्काची भाषा लिगली वेटेड बायकोने करायची असते। म्हणे मुळात तू एक गोष्ट समजून घे, तू एक अनवरस मुलगा आहेस आणि ही बाई त्या अनवरस मुलाची आई। आणि अशा बायकांना हक्क नाही रे, अशा बायकांना त्यांच्या सेवेची किंमत दिली जाते। काय तुमची किंमत जी काय असेल ती सांगा ना, आम्ही देतो आणि निघा। तसं तर मला खात्री आहे डॅडनं पूर्वी सुद्धा या बाईला तिच्या सेवेची उत्तम किंमत दिलीच असणार। पण तरी तुम्हाला जे काही पैसे हवेत ते सांगा ना, आम्ही देतो, कारण आम्ही तसे जनरस आहोत। आणि म्हणे ही बाई फक्त एक एंटरटेनमेंट होती रे। तुला जर इतका राग येतोय ना, इतकं खलतय ना, तर जाब या बाईला विचार, कारण हिने मजा मारताना काळजी घेतली असती ना तुझा जन्मच झाला नसता। सुजित
तुझी हिम्मत कशी झाली त्यांच्याबद्दल असं बोलायची? तू ज्यांना एंटरटेनमेंट म्हणतोय ना, ती तुझ्या बापाची लीगल बायको आहे. त्यांचा वैध मुलगा आहे मी. मुळात ही जी तुझी आई आहे ना, यांचं लग्न बेकायदेशीर आहे. कायद्यानुसार पहिल्या लग्नातून घटस्फोट न घेता केलेलं दुसरं लग्न हे अवैध असतं. त्यामुळे अनवरस तू आहे आणि ही बाई एका अनवरस मुलाची आई आहे. तुझी हिम्मत नाही झाली माझ्या आईला असं म्हणण्याची. मणी तू समजूदार सुजित. काय करताय तुम्ही? हा मणी तुमचा मोठा भाऊ आहे, त्याच्यावर तुम्ही हात उगारताय. मोठा भाऊ? हा आश्रित मणी सुजितचा, माझ्या सुजितचा मोठा भाऊ. डोकं ठिकाणा नाही का तुमचं? काय बोलताय, काय कळताय तुम्हाला? शालिनी, मी सत्य आहे तेच सांगतोय. तुमच्यासाठी कटू असलेलं सत्य. हा मणी माझा मोठा मुलगा आहे. शालिनी, मी ही गोष्ट तुमच्यापासून आणि जगापासून लपवली. माझं नीलमशी लग्न झालं होतं हे मी तुमच्यापासून लपवलं. एका देवळात देवाच्या साक्षीनं आम्ही एकमेकांशी लग्न केलं. ती माझी लग्नाची बायको आहे. आणि हे सगळं मी तुमच्या घरी जेव्हा सांगायला गेलो ना, तेव्हा तुमच्या वडिलांनी माझं काहीही ऐकून न घेता आपलं लग्न लावून दिलं. आणि मी परत नीलमकडे जाऊच शकलो नाही. नीलम प्रेग्नंट आहे याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. मी परत गेलो असतो नीलमकडे. आणि मणी आणि नीलम इतकी वर्ष ज्या प्रकारचं आयुष्य जगत होते ना, ते त्यांना जगावं लागलं. हा मणी माझ्याच घरात आश्रितासारखा राहिला. नोकरांसारखं काम करावं लागलं. आपला बाप समोर असताना बापाच्या मायेला मुकला तो. मी मणीला नीलम पासून तोडून आणलं आणि तुमच्या पदरात टाकलं. का माहितीये तुम्हाला? नीलमला बिन लग्नाची आई म्हणून ह्या समाजात नालस्तीला सामोरं जावं लागू नये म्हणून. त्या बिचाऱ्या मणीला अनवरस म्हणून कोणी हिणवू नये म्हणून. यासाठी मी नीलमशी खोटं बोललो. तिला मी सांगितलं की तिचं मूल मेलंय म्हणून. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आई मुलाची ताटातूट झाली. यासाठी मी जबाबदार आहे.
माझ्यातून खूप मोठी चूक झाली आणि मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. मणी, मला माफ कर. मी जे केलं ते चूक नाही तर पाप होतं. तुला तुझ्या आईपासून तोडण्याचं महापाप. त्यामुळे माफीसाठी लायक नाहीये मी. पण अरे, इतकी वर्ष माझ्या मनावर जे ओझं आहे ना, ते हलकं करण्यासाठी तुझी माफी मागण्याचा मी एक स्वार्थी प्रयत्न करतोय. तुझा आणि नीलमचा मी स्वीकार करू शकत नव्हतो. मला माझ्या सोशल स्टेटस आणि पॉलिटिकल करिअरची काळजी होती. समजा तुम्हाला ऍक्सेप्ट केलं असतं ना, तर त्यावर डाग लागला असता. माझं पॉलिटिकल करिअर संपलं असतं अशी भीती मला होती आणि म्हणून मी तुम्हाला स्वीकारलं नाही. माझ्या मनावर जे ओझं होतं ना, तुम्हाला फसवल्याचं जे गिल्ट होतं ना, ते दिवसेंदिवस वाढत होतं. पण आता नाही. म्हणी आता मी माझी चूक सुधारणार आहे. मला असं वाटतंय की देवानं मला ही एक संधी दिलेली आहे. तेव्हा मणी, नीलम, मी हात जोडतो. नीलम, मला माफ कर. माझी चूक सुधारण्यासाठी एक मला संधी दे. हे बघ, मला माहितीये की एका क्षणामध्ये माफ करणं शक्य नाहीये. माझे गुन्हेच इतके भीषण आहेत की त्याला माफी नाही तर शिक्षाच देणं योग्य आहे. मला एक संधी दे ना, नव्यानं आयुष्य सुरू करायची. माझी चूक सुधारायची एक संधी दे. नाटक करू नका. पुरतं ओळखते मी तुम्हाला. या सगळ्या मागे तुमचा काहीतरी स्वार्थ आहे. नीलम, ह्या मागे आता कसला स्वार्थ आहे ह्या वयामध्ये? आता फक्त पश्चात्ताप आहे, फक्त पश्चात्ताप. एक संधी दे मला. बघ, तुझ्या समोर मी हात जोडतो. हवं असेल तर मी तुझ्या पाया पडतो. मला माफ कर. हे बघा, मुळात आम्हाला या घरात पाऊल ठेवायची पण इच्छा नव्हती. तुमच्या पोराने माझ्या आईचा अपमान केला म्हणून इथे येणं भाग पडला. हे असं पाया बिया पडू नका. उभं राहा साहेब, उभं राहा. अजूनही तुझ्या ह्या बापाला तू साहेब म्हणतोस म्हणे. मान्य आहे मला की मला बाप म्हणून स्वीकारायला आणि बाप म्हणून हाक मारायला तुला थोडासा वेळ लागेल. मान्य आहे मला. पण तुझ्याकडून एकदा बाबा हे हाक ऐकायला मी खूप उत्सुक आहे. एकदा मला तशी हाक मार. तुला हवा तेवढा तू वेळ घे म्हणे, पण तुझ्या बापाची इच्छा पूर्ण कर. साहेब, माझं एक वेळ ठीक आहे. स्वानंदी आणि वॉर्डन मॅडमचं काय? तुमच्या एका चुकीमुळे त्यांना इतकं भोगावं लागलंय, त्याचं काय?
मी आता त्यांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. हे बघ मणी, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी माझीही अपेक्षा आहे. बरं, झालं ते झालं. आज मला माझी चूक सुधारण्याची संधी मिळते ती दे ना. हे बघ, मी नीलमला तिचा मान, तिचं स्थान मिळवून देईन मी. त्यासाठी मला थोडासा वेळ दे. हे सगळं ऍब्सॉर्ब करायला, हे सगळं सॉर्ट आउट करायला. अरे म्हणी, इतक्या वर्षानंतर माझं कुटुंब एकत्र आलंय. एका छताखाली आनंदानं आणि गुण्या गोविंदानं नांदावं अशी माझी इच्छा आहे. यासाठी मी प्रयत्न करतोय. मला थोडासा वेळ दे. मणी, तू, स्वानंदी, नीलम, आजपासून तुम्ही माझ्या बरोबर ह्या घरात राहणार आहात. बघ, मी नुसतं बोलत नाहीये, तर मी हे करून दाखवणार आहे. लीगली, ऑन पेपर. मला फक्त थोडासा वेळ दे. मी नीलमला तिचा हक्क, तिचं स्थान, तिचा मान मिळवून देणार आहे. थोडासा वेळ दे. बस. डॅड, इनफ. बस करा आता तुमचा हा इमोशनल फॅमिली ड्रामा. पास. या बाईला जर तुम्ही तिचा मान वगैरे मिळवून देणार असाल ना डॅड, तर आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जाईन. सुजितराव, तुम्हाला जायचंय ना? जा. तुमची ह्या घरामध्ये राहण्याची इच्छा नाहीये ना? मी नाही अडवणार तुम्हाला. गेली कित्येक वर्ष हे कुटुंब माझ्यापासून दूर राहिलं. माझ्या हातून त्यांच्यावर अन्याय झाला. आता मी या कुटुंबाला माझ्यापासून दूर ठेवणार नाही. त्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. आता ह्या घरामध्ये माझ्या बरोबर माझा मोठा मुलगा मणी, नीलम आणि माझी सून स्वानंदी राहतील. ह्यांच्या बरोबर ज्यांना गुण्या गोविंदानं राहायचंय ना, त्यांनी इथे राहावं. नाहीतर हे दार उघड आहे. तुम्ही तुमचे मार्ग शोधा. मी यात पडणार नाही. मम्मा, हे बघा, सुजितराव, संचिता, शालिनी यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपण थोडंसं त्यांना वेळ देऊया ना. आणि हे एका रात्रीत शक्य नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे. हे सगळं स्वीकारायला थोडा वेळ देऊया आपण. तेव्हा तुम्हा तिघांचं ह्या घरामध्ये स्वागत आहे. नाही सर,
या घरातल्या लोकांना आम्ही इथे राहणं पसंत नाहीये आणि आम्ही तरी कसं राहणार इथे? अरे मी काय सांगतोय मणी, त्यांना थोडासा वेळ दे, मलाही वेळ दे हे सगळं ट्रॅकवर आणायला. त्यांना वेळ दे तुम्हाला समजून घ्यायला, तुम्हाला आपलंसं मानायला. हवं असेल तर मी हात जोडतो तुझ्या समोर. हे बघा प्लीज तुम्ही माझं ऐका. हे घर जितकं त्यांचं आहे ना तितकंच तुझं आहे म्हणे. नीलम तुझं आहे आणि स्वानंदी तुझं पण आहे. हे घर तुमचं आहे